नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आर्यन गोट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आमच्या सर्व बकऱ्यांना खुराक कसा देतो, का देतो आणि कोणता देतो या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा मित्रांनो, खुराक टाकण्यासाठी आपल्याकडे गव्हाण आहे मित्रांनो। या गव्हाणामध्ये आपण खुराक टाकत आहे। खुराकामध्ये आपण काय देतो तर बघा, आपण सोयाबीन देतो। का देतो तर ते तेलबिया आहे। तेलबियामुळे बकऱ्याचे वजन वाढते। पण आपण हे सोयाबीन प्रमाणामध्ये टाकावे, कारण जर खूप जास्त प्रमाणामध्ये जर झालं तर बकरीला अपचन झाल्यामुळे बकरी फुगू शकते। म्हणून प्रमाणामध्ये द्यावे, अति देऊ नये। तर हे बघा, आता छोट्या पिल्लांना सुद्धा आपण देत आहोत। छोट्या पिल्लांना सुद्धा जरा कमी देत आहोत आणि स्पेशल कप्पा आहे मित्रांनो पिल्लासाठी। आणि हे बघा, हे मोठ्या बकऱ्यासाठी मित्रांनो, हे बघा मोठ्या बकऱ्यासाठी आपण इथे टाकलेलं आहे आणि हे मध्यम बकऱ्यासाठी आपण सुद्धा टाकलेलं आहे। प्रमाणामध्ये द्यावे मित्रांनो कधी पण। आणि हे बघा, इकडं आपल्या खात आहे आणि इकडं मोठ्या गव्हाणामध्ये खात आहे बकऱ्या मोठ्या, इकडं छोट्या पिल्ल्या आणि इकडं आपल्या सर्व मध्यम बकऱ्या। तर मित्रांनो, आपल्याकडे हे मध्यम गव्हाण आहे आणि 3 गव्हाणी आहे मित्रांनो आपल्याकडे। तर हे आपले मध्यम गव्हाण, याच्यामध्ये सोयाबीन टाकलेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे सोयाबीन आहे आणि सोयाबीन टाकलेलं आहे। 3 गव्हाणी मित्रांनो आपल्या बकऱ्यासाठी स्पेशल गव्हाणी आपण केलेले आहे। सर्व एकत्र नसते, हे छोट्या पिल्ल्यासाठी केलेलं आहे, हे सर्वात मोठ्या बकऱ्यासाठी केलेलं आहे आणि आपल्या मागं ते मध्यम बकऱ्यासाठी केलेलं आहे मित्रांनो। तर हे मध्यम बकऱ्यासाठी, हे बघा हे मध्यम बकऱ्यासाठी। तर आणि बाहेर सुद्धा आपण केलेलं आहे मित्रांनो। आणि हे बघा, आपल्या मोठ्या बकऱ्या, याच्यामध्ये मोठ्या बकऱ्या खाते। तर आपण कप्पे वेगवेगळे का केले तर मित्रांनो, बकऱ्यासाठी सुटसुटीत असं खावे म्हणून, बकऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून आपण एवढं सुटसुटीत केलेलं आहे। हे बघा, सर्व बकऱ्या मोकळ्या चाकळ्या मित्रांनो सोयाबीन खाऊ शकते। इकडं पिल्लेसुद्धा मोकळे खाते, त्यामध्ये मोठ्या बकऱ्या जात नाही, त्यांना मारत नाही म्हणून मोकळ्या खाते। या मोठ्या गव्हाणीमध्ये तुम्ही पाहू शकता, खूप मोकळा आहे मित्रांनो। छोट्या गव्हाणीमध्ये आणि मध्यम गव्हाणीमध्ये मोकळा आहे। आपल्याकडे बकऱ्या जास्त असल्यामुळे आपण 3 गव्हाणी केल्या मित्रांनो। आणि बाहेरसुद्धा आपल्याकडे, हे बघा, बाहेरसुद्धा छोट्या पिल्लांसाठी जे आता त्याचं दूध चालू आहे मित्रांनो, त्या बकऱ्यासाठी चालू आहे। आपली बाहेरची बकरी बघू शकता आणि छोटे पिल्लेसुद्धा बघू शकता, त्यालासुद्धा आपण सोयाबीन टाकलेलं आहे, तेल कमी प्रमाणात टाकलेलं आहे। हे बघा, त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल खाण्यासाठी केलेलं आहे। आणि हे बघा, हे बाहेरची बकरी आहे मित्रांनो, त्या सध्याची गाभण आहे, तिच्यासाठी पण स्पेशल आपण खुराकासाठी केलेलं आहे। आता ते सुद्धा डिलिव्हरीसाठी पुढच्या वेळेस तयार आहे मित्रांनो, जणण्यासाठी। आणि हे बघा, आपल्या सर्व बकऱ्यासुद्धा याच्यामध्ये सुद्धा काही आपल्या डिलिव्हरीसाठी तयार आहे। यांनासुद्धा आपण खुराक लावत असतो। जे खाली बकऱ्या आहे, समजा आता जणलेले आहे, त्याचंसुद्धा सोयाबीननं दूध वाढते आणि जे आता पुढच्या वेळेस जणणार आहे मित्रांनो, त्यांचंसुद्धा दूध वाढते। सर्व बकऱ्यासाठी मित्रांनो आपण स्पेशल खुराक टाकत असतो। जसं आपण बकऱ्यासाठी नुसता चारा देत नाही तर खुराकसुद्धा देत असतो सकाळच्या पिरियडमध्ये। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या बकऱ्या चरण्यासाठी जात असते। तर तुमच्यासुद्धा बकऱ्यासाठी, तुमच्या जर बकऱ्या असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो खुराक द्या। खुराक हे बकऱ्यासाठी गरजेचंच आहे मित्रांनो, नुसता चारा देऊन परवडणार नाही। खुराकामध्ये मित्रांनो जास्त काही न देता नुसतं सोयाबीन, आपल्या घरचं जे सोयाबीन असेल ते सुद्धा द्यायचं, हरभरे असेल ते सुद्धा द्यायचं, किंवा मक्या ते सुद्धा द्यायचं मित्रांनो। सोयाबीन राहो, मक्का राहो आणि काही राहो मित्रांनो, आपल्या बकऱ्यासाठी द्यायचं। कारण चारा हे मित्रांनो बकऱ्यासाठी पोट भरण्यासाठी आहे, बाकी कायच्यासाठी नाही। आणि त्याने पुरेसे प्रथिने, मेद जे असते मित्रांनो ते भेटण्यासाठी आपण, हे बघा, आता इथं आपलं सोयाबीन होतं मित्रांनो, तर आता आपण इथं हरभरा घेतलेला आहे। हरभरासुद्धा आपल्या बकऱ्यासाठी टाकत आहोत, म्हणजे कारण सोयाबीन आणि हरभरा हे दोन्ही उत्तम खुराकासाठी आहे मित्रांनो। खुराक म्हणजे नेमकं काय द्यावे तर खुराक म्हणजे सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल, हे द्यावे बकऱ्यांसाठी आणि प्रमाणामध्ये द्यावे मित्रांनो। हे मी तुम्हाला बार सांगत आहे, कारण जोपर्यंत तुम्ही प्रमाणामध्ये देणार नाही मित्रांनो, आणि खुराक जास्त लावूनसुद्धा तुमची बकरी आजारी पडू शकते, म्हणून प्रमाणामध्ये द्यावे। आम्ही सुद्धा सर्व बकऱ्यांना प्रमाणामध्ये देत आहोत। आणि मित्रांनो, खुराक दिल्याच्या नंतर मित्रांनो लगेच बकऱ्यांना चरायला न्याव नाही, कारण लगे आपण खुराक दिला तर बकऱ्यांना पचन व्हावे म्हणून
5-10 मिनिट तरी अर्धा 1 तास मित्रांनो बकऱ्यांना थांबवावे. आणि हे बघा मित्रांनो सर्व बकऱ्याचे आता खाणं झालेलं आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी मित्रांनो